मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय सौ ताई माऊली, मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तसंच शिवापूर केंद्राचे प्रमुख पुरंदरे काका, त्याचबरोबर खडकी शाखेच्या प्रमुख कांचनताई हरिहर इथं उपस्थित आहेत. त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. एक विनम्र सूचना आहे, सर्वांसाठी सूचना आहे ही, मुख्यत्वे आमचे सेवेकरांसाठी आहे की या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग होत आहे आणि कृपया ह्या बाजूस इथे कोणी ये जा करू नये. काय होते, व्हिडिओ शूटिंगमध्ये ते येतं सगळं आणि नंतर ते आपल्या यूट्यूबवर दिसल्यानंतर ते काहीतरी आपण जे म्हणतो, आमचे जे मंदिर आहे ते शिस्तप्रिय आहे, मग ही शिस्तप्रियता आपल्याला दिसून येत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज या ठिकाणी जयश्रीताई कुलकर्णी जे गीत रामायणच नव्हे तर अनेक प्रकारची ज्यांनी गीतं म्हटलेली आहेत, सुप्रसिद्ध आहेत. मला वाटतं गेली 40 वर्ष त्यांची ही सेवा चालू आहे, गीताची सेवा चालू आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक 25 जानेवारी 2024. पहिला महिना संपायला आला. हा म्हणता पहिला महिना संपायला आला. आज तिथी आहे पौर्णिमा, पौष महिन्यातली पौर्णिमा. स्वामींना जे आवर्जून दर्शन करतात ती तिथी असते, पौर्णिमा असते. आज नुसतीच पौर्णिमा नाहीये, आज गुरुवार आहे. त्याचबरोबर पौषातली पौर्णिमेला आपण काय म्हणतो माहिती काय? शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी म्हणजे काय? आता शाक म्हणजे काय? भाजी. भाज्यापासून जी देवी तयार झालेली आहे ती शाकंभरी देवी. नवरात्राची आज समाप्ती होती ती. असं सद्गुरूंनी बऱ्याच वेळेला प्रबोधनामध्ये सांगितलेलं आहे शाकंभरी आणि त्याचं महत्त्व, शाकंभरी देवी आणि त्याचं महत्त्व काय आहे ते. महत्त्व महात्म्य दोन्ही सांगितलेलं. त्याचबरोबर आजचा जो गुरुवार आहे अजून एक वेगळ्या पद्धतीचा आहे. तो म्हणजे आज अगदी बरोबर गिरीजी, आज गुरुपुष्य आहे. पुष्य नक्षत्र दर महिन्यामध्ये गुरुवार या आलं तर ते गुरुपुष्य होतं. मग गुरुपुष्याच्या दिवशी काय आपण करतो? सुवर्ण खरेदी करतो, सोने खरेदी करतो. काही नाही जमलं तर साधी एक मोहनमाळेचा मणी सुद्धा लोक घेतात, भक्त घेतात. आणि असं सांगितलं आहे मोहनमाळेचा मणी दर पुष्य नक्षत्राला गुरुवारी चाल पाहिजे असं काही नाही. पुष्य नक्षत्राच्या महिन्यात येतं. महिन्यामध्ये सुवर्ण खरेदी करायला काय हरकत नाही. छोटी छोटी ते छोटं ठेंबे कळस असेल असं जे होतं तर ते गुरुपुष्य नुसतं पुष्य नक्षत्राला आपण जर मोहनमाळेचा मणी खरेदी केला आणि त्याची माळ बनवली, ती गळ्यात घाला किंवा कशी त्याचा जप करा. जपासाठी ती माळ फार चांगली आहे. अर्थात ते सुवर्ण आहे. इथं परीस बसलेला आहे, माझ्या शेजारी परीस आहे. त्यामुळे त्या माळेचं महत्त्व कितपत आहे ते आपण बघतो. माझ्या शेजारी परीस आहे आणि आपण लोखंड होऊन परिसाच्या जवळ गेलं तर आपलं स्वतःचं सुवर्ण. गुरुवार, पौर्णिमा, गुरुपुष्य आणि शाकंभरी पौर्णिमा
हे एवढे सगळे योग एकत्र आले आणि ज्यांच्या हस्ते आज आरती संपन्न झाली ते खरोखर भाग्यवान आहेत आणि अतिशय भाग्यवान आहेत। आणि हे असे आजचे भाग्यवान कोण आहेत तर आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी। आपल्या इथं आपण इथं सेवेकरी जे म्हणतो अजितरावजी अजित मेंगे, सेवेकरी कसा असावा हे आदर्श नमुना जे कोण असतील तर हे आमचे अजितराव आहेत। चालते बोलते ते आदर्श आहेत, मंदिरामधले आदर्श सेवेकरी आहेत। आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान आहे। गिरीशजी आजच्या आरतीचे भाग्यवान सेवेकरी जे आहेत श्री गिरीशजी मेंगे, श्री विलासजी मेंगे, त्यांच्या सहचारिणी संगीताताई आणि शारदाताई हे आजच्या आरतीचे भाग्यवान सेवेकरी आहेत। आणि त्यांचा जो परिवार इथे आलेला आहे त्या सर्वांना मी इथं आमंत्रित करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण त्याचा यथोचित सत्कार करावा। श्री स्वामी समर्थ। या घरी आणि जपही करूया। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक मिनिट माझ्याकडे बघा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। गिरीशजी मेंगे हे नाव बऱ्याच ठिकाणी ऐकायला येतं आपल्याला। हे जे माझ्यासमोर जे गिरीशजी बसलेले आहेत ते पुण्यातली जी सुप्रसिद्ध बँक आहे कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक पुण्यातली, आणि पुणे जिल्ह्यात 268 सहकारी बँक आहेत। त्या बँक कर्मचाऱ्यांचे त्यांचे जे अध्यक्ष आहेत संघटना जी असते इंटक, तर त्याचे जे अध्यक्ष आहेत त्याची गिरीशजी आहे। कार्य खूप मोठं आहे, कार्यबाहुल्य मोठं आहे। आपण एखाद्या संघटनेचा पदाधिकारी होतो तेव्हा त्याच्यावर जबाबदारी किती असते ही फक्त त्या पदाधिकाऱ्यालाच माहीत असतं। कसं असतं मॅनेजमेंट सांभाळायची असते, त्याचबरोबर बाकी सहकार्यांना आपल्या सहकार्यांना सुद्धा सांभाळायचं असतं। तारेवरची कसरत असते, आपण बघतो तारेवरची कसरत डोंबारी करतो, तो करत असताना ते अतिशय आपल्याला सोपं वाटतं, ते खूप सोपं आहे। त्याच्या ती डोंबारी बाई असती, तिच्या हातामध्ये लहान मूल असतं आणि ते अगदी सहज ते लिलेने ती असं ती चाललेली असते। त्या डोंबारी बाईच्या हातात आपण आपलं लहान तांग मूल देऊ का किंवा आमचं मूल घ्या आणि तुम्ही करा असं पोटात गोळा येतो। तसंच हे जे संघटनेचे जे काम करायचं असतं ना ते खूप अवघड असतं। अतिशय समर्थपणे ही जबाबदारी गेले कित्येक वर्ष ते सांभाळतात। असे हे गिरीशजी, तर गिरीशजींना मी इथं आमंत्रित करतो, कृपया आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं। श्री स्वामी समर्थ। मोठ्या लोकांचं हेच वैशिष्ट्य असतं की कायम त्या स्वतःला लहान म्हणून घेत असतात। श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा मेंगे परिवाराच्या टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया। खूप खूप धन्यवाद। मी मगाशी म्हटलं संगीत सेवा आपल्या गुरूंना, स्वामींना आणि एकंदरीतच सर्व देवाधिकांना संगीत हे फार प्रिय आहे। देवापर्यंत जर पोहोचायचं असेल सगळ्यात शॉर्टेस्ट रूट तो कुठला असेल तर तो संगीत। आणि गेली साधारणतः 40 वर्ष मला वाटतं मी जयश्रीताईंना मी गेले 35 वर्ष तरी ओळखतो, 35 वर्षापासून ओळखतो।
अनेक गीतं, गीत रामायणातली त्यांची जी गीतं ते फार खूप प्रसिद्ध झालेली आहेत. सुगम संगीत, भावगीतं, सिनेमातली गीतं, तुम्ही म्हणाल ते गीत अतिशय सुरेल आवाजात म्हणणारे ते जयश्रीताई कुलकर्णी इथं उपस्थित राहिलेत. त्यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचाही आपण यथोचित सत्कार करावा. जयश्रीताई. माझ्याकडे बघा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बावीस जानेवारी हे तारीख आपण कोणी विसरू शकणार नाही. 22 जानेवारीला काय झालं? अयोध्येमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली. त्या दिवशी जयश्रीताईंनी एक गीत सादर केलं आणि ते गीत आपले समीरजी आहेत तर त्यांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं आणि यूट्यूबवर टाकलं. ते तुमचं जे होतं ना व्हिडिओ, तर तो व्हिडिओ आम्ही आमच्या ग्रुपवर, आमचे जे ग्रुप आहेत तर साधारणतः 6 ग्रुप आहेत वेगळे वेगळे. 3 केंद्र आहेत आमचे, म्हणजे पुण्यातला सोडून इतर 3 केंद्र, पंढरपूर, शिवापूर आणि खडकी ही 3 केंद्र. त्यानंतर कोकणामध्ये आमचे 30 मठ आहेत. आमचे अण्णा महाराज आहेत, त्यांनी स्थापन केले 30 मठ, त्यांचा एक ग्रुप आहे. इथला पुण्यातला जो ग्रुप आहे तर साधारणतः त्यामध्ये 450 स्वामी भक्त आहेत. पुण्यातले 3 ग्रुप आहेत. अशा ह्या सगळ्या ग्रुपवर म्हणजे साधारणतः 6-7 ग्रुपवर हे आपले जे गीत आहे ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचले आणि साधारणतः ह्याची संख्या आहे 2500च्या आसपास. आणि त्यानंतर ते त्यांचं ते पाठवतात परस्पर ते वेगळं तिकडं इकडचे वाट पाहत असतात काय येते ते. आणि समजींनी हे खूप चांगलं काम केले, त्याबद्दल समीर यांचं अभिनंदन करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. जयश्रीताई इथे एखादं गीत सादर करा. मी जयश्रीताईंना इथे आमंत्रित करतो, कृपया आपण एखादं छोटंसं गीत इथं सादर करावं. जयश्रीताई. आज मी खरं खूप धन्य झाले. अतिशय चांगला योग आला आणि तो केवळ समीरमुळे. समीरची माझी भेट खूप वर्षांपूर्वीची आहे, असं आमचं 1-2 दिवसात नातं निर्माण झालं आणि ते श्रीरामाच्या कृपेमुळे. काहीही कल्पना नव्हती की मी गाते, तो शूटिंग करतोय. याला मध्यस्थी आमचे विनय दास्ताने आणि सहज समीरचा फोन आला की मला एखादं गाणं तुमचं भक्तिगीत द्याल का, मी शूटिंग करून यूट्यूबवर टाकतो. तर म्हटलं मग गाणं द्यायचं तर मी आजच एक रेकॉर्ड केले तेच देते तुला. आणि म्हटलं आणि तिथे स्टुडिओत गेले, तिथं 2 गाणी रेकॉर्ड केली आणि दोन्ही समीरला दिली. म्हटलं तू तुझ्या यूट्यूब चॅनलवर टाक आणि नंतर मला दे, मी माझ्या चॅनलवर टाकतो. आणि त्याचं इतकं छान म्हणजे मला प्रतिसाद मिळालेला की खूप लोकांचे मला फोन आले, खूप लोकांनी मला मेसेज केले की गाणी दोन्ही खूप छान झाली आणि शूटिंग खूप छान झालं. म्हणजे अगदीच ही स्वामींची कृपा आहे, अगदीच ही श्रीरामाची कृपा आहे. योगायोग आहे की 22 तारखेलाच माझ्या मनात आलं आपण गाणं रेकॉर्ड करावं, गाणं समीरच्या मनात आलं की ते रेकॉर्डिंग यूट्यूबवर टाकावं आणि त्याला छान प्रतिसाद मिळाला. आजही मला समीर म्हणाला की तुम्ही असं इथे आहे, तुम्ही एकदा या तिथे. तर म्हटलं येईल एकदा नाही याच गुरुवारी या. पण एवढा करायचं वाटतं मला कळलं नाही, पण तो योग चांगला होता आज. आणि तसं नारायणपेठ आणि नारायणपेठेतली ही सगळी जी रसिक मंडळी ते मला नवीन नाही आहेत, कारण मी इथे शनिवार पेठेतच राहत होते आणि बरेच वर्ष मी इथे शनिवारात राहिलेली, त्यामुळे ही सगळी माणसं अगदी माझ्या जवळची आहे. आता मध्यंतरीच्या कालामध्ये नाही भेट झाली, पण इथं बघितलं की लगेच ओळखलं, दिनेशनी पण ओळखलं आणि दिलीपच्या आणि आमची तर म्हणजे 30 वर्ष आम्ही एकत्रच कार्यक्रम केलेले, त्यामुळं खूप छान वाटलं. असाच योग वरचेवर येऊ. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. घेना तू हृदयाशी, आलो मी चरणाशी. घेना तू हृदयाशी, आलो मी चरणाशी.
व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. ध्यास आम्हा लागला समर्था, संकटात भक्त जाता. ध्यास आम्हा लागला समर्था, संकटात भक्त जाता. उघड उघड लोचने दयाळा, दुःख भार काळजास झाला. येना गुरुराया द्यावी तव छाया, येना गुरुराया द्यावी तव छाया. व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समतली एक तारी, एक तारी. काळजातली समर्था. अप्रतिम सुंदर. जयश्रीताई, एक छोटंसं हे सांगतो की आत्ता आपण गाणं म्हटलं, गीत म्हटलं, मला वाटतं एक 15-1 वर्षापूर्वीची साधारणतः घटना असेल. की आम्ही 15-20 दिवसापूर्वी सद्गुरू दादा महाराज ताईमौली, आम्ही एका कार्यक्रमासाठी आम्ही चाललो होतो पाषाणच्या इथून पुढं. आणि 15 वर्षापूर्वीचा आपला एक कार्यक्रम होता तिथे, रामनदी सुधार योजना. त्यास ते मंत्री आले होते तिथे, मिनिस्टर अजितजी पवार होते बघा त्यावेळेस. त्या कार्यक्रमाला होते आणि आपला कार्यक्रम त्यावेळेस होता. आणि हे मी सद्गुरूंना सुद्धा सांगितला तो कार्यक्रम होता. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण एक गाणं म्हटलं होतं, बरीच गाणी होती, त्यात ते गाणं होतं, गोमू संगतीने माझ्या तो येशील का. तर इतकं सुरेख ते गाणं म्हटलं होतं, त्याला वंसमोर दिला. सगळ्याच गाण्यांचं नाव वंसमोर दिला. दिलीप निवेदनार होता त्याचं, दिलीप हल्ल्या माझा भाऊ. एकदा वंसमोर दिल्यानंतर त्यांनी म्हटलं गाणं, ते म्हटलं प्रेक्षकांना इतकं गाणं आवडलं ते पुन्हा त्यांनी वंसमोर दिला. मग त्यावेळेस मग दिलीपनी ते सांगितलं वंसमोर कशासाठी देतात ते सगळ्यांना माहिती आहे. मग तरी सुद्धा आग्रहासाठी नाही म्हटलं. शेवटी कारण मिनिस्टर म्हटले म्हणा ते गाणं तुम्ही, म्हणून ते त्यांनी गाणं म्हटलं. आणि गाणं म्हणताना शेवटी म्हटलं ते गोमू संगतीने माझ्या तो येशील का. तर त्यांनी त्यावेळेस त्यांनी अतिशय विनोदाने म्हटलं सारखं सारखं काही ये म्हणायचं, मी काही येणार नाही अजिबात. तर ह्या वाक्यावर इतका त्याचा टाळाचा हे झाला. तर अशा हे जे जयश्रीताई चेहरा तसा गंभीर दिसतो गाणं म्हणताना, पण अतिशय मिष्किल सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी गिरीशजींना म्हटलं की मार्गदर्शन आम्हाला करा थोडंसं. तर गिरीशजी नाही तर नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. गिरीशजींचा नातू या ठिकाणी राजवीर थोरात, वय वर्ष 3 असेल साधारणतः, 5 वर्ष असू दे काही का असेल. तर तो इथे एक त्याचं एक जयश्रीताई तुमच्यापासून हे बघा स्फूर्ती कशी घेतली जाते. लहान लहान मुलं सुद्धा स्फूर्ती घेतात. तर राजवीर इथे आपल्याला तारक मंत्र म्हणून दाखवणार आहे. राजवीर. श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी जेते पाळते ते नुमन काय, स्वे प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळ येई दयाला, नको परलोकी ना भीती दयाला. उगासी बितोसी बळ हे परू दे, जवळी उठी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ द्याचा, नको घाबरू तू असे बाळ द्याचा. खरा होई जागा तू सद्य सहित, जसा होई वेण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. प्रभूती नमन नामादितीत, स्वामी जया घेत ती आठवणे प्रचिती नसुमती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वय वर्ष 4 ते 5 त्याच्या दरम्यानचं जयश्री त्यांना माहितीच आहे. इथं येऊन बोलायचं म्हटलं तर भले भले क्लीन बोल्ड होतात. खूप खूप अभिनंदन राजवीर. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. गिरिजनचा नातू. नातू म्हटल्यानंतर मला मागचा गुरुवार आठवला. माझा नातू चिरंजीव रुद्र. मागच्या गुरुवारी मी इथं उभं होतो आणि माझा नातू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याच्या 8 दिवस आधी साधारणतः त्याचा ताप होता. 3 ते 4 अजिबात उतरत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं मागच्या बुधवारी रात्री. आणि गुरुवारी मी इथंच सद्गुरूंनी शक्ती दिली म्हणून मी इथं उभा होतो. आणि सद्गुरूंच्याकडे फक्त मी पाहिलं आणि फक्त म्हटलं माझा नातू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांना माहिती होतं. ह्याच व्यासपीठावरून सद्गुरू म्हटले होते. सद्गुरू मला म्हटले होते, इथं सगळ्यांना उद्देशून म्हटले होते, तुमचा नातू उद्या बरा होईल. डॉक्टर सुद्धा सांगत नव्हते कधी बरा होईल. त्यांनी इथनं सांगितलं होतं गुरुवार संध्याकाळी, मागचा गुरुवार होता, मागच्या गुरुवारी सांगितलं होतं तुमचा नातू उद्या बरा होईल. आणि तसा तुम्ही मेसेज सगळ्या ग्रुपवर तिथं पाठवू शकाल. सद्गुरू वाक्य प्रणाम आहे आणि प्रमाण दोन्ही शब्द आहेत. सद्गुरू वाक्य कधीच खोटं ठरू शकत नाही. सद्गुरूंच्यावर विश्वास आहेच. इथं जर आपण आलो तर भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आणि संयमही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत इथं. आणि तुम्हाला सांगतो चमत्कार व्हावा तसा. शुक्रवारी सकाळी नातवाचा ताप संपला. शुक्रवारी सकाळी नातवाचा ताप बघितला. एकदा बघितला, दोनदा बघितला, तीनदा बघितला. नॉर्मल. जो 3 ताप होता, 3 ते 4 ह्याच्यामध्येच थर्मामीटर फिरत होता. तो ताप नाहीसा झाला. नातू उठला आणि तुम्हाला सांगतो व्हिडिओ शूटिंग आहे त्याचं, मी ग्रुपवर पाठवलेलं आहे. ग्रुपवर माझे तिथं आहे सगळं काय काय झालं ते. तर तो नातू तिथनं कॉटवरून उठला आणि संपूर्ण तो हॉस्पिटलमध्ये फिरत होता. हे फक्त आणि फक्त ह्या ठिकाणीच होऊ शकतो. कारण स्वामी म्हणतात अशक्य ते शक्य करतील स्वामी. आणि सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवा. कारण सद्गुरू वाणी ही वाणी जी आहे ती वाचा सिद्धी जी म्हणतो ती वाचा कधीच खोटे होऊ शकत नाही. हा विश्वास, दृढ विश्वास जसा माझा आहे तसा आपल्या सगळ्यांचाही असावा. आणि ह्या ठिकाणी जे जे येतात सद्गुरूंना भेटतात त्यांची सगळ्यांची कामं पूर्ण होतात. आणि प्रबोधनातून
म्हणजे आता मी जयश्रीता इथं समोर आहे, मी म्हणतो आपण एखादा प्रश्न आपल्या मनामध्ये ठेवा आणि सद्गुरू आता जे प्रबोधन करतील त्या प्रबोधनातून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, ही माझी खात्री आहे. श्री स्वामी समर्थ. आता मी अधिक सद्गुरूंची कृपा आहे, ही कृपादृष्टी जर अशी असती तर ती अशी असती. म्हणून त्या माऊली आहेत, काही माऊली आहेत इथं, सद्गुरू आहेत. यांचं कृपाक्षेत्र माझ्यावर जसं आहे तसं आपल्या सगळ्यांवर राहावं अशी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सद्गुरूंना मी अमृतवाणी ऐकवण्यासाठी सगळ्यांना आपण कृपावाणी ऐकवावी अशी मी आग्रहाची विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दानव महाराज. श्री स्वामी समर्थ. आज गुरुपुष्य आहे आणि गुरुपुष्य म्हणजे पुष्य म्हणजे आपल्याला सांभाळ करणार. गुरु आपला सांभाळ करतो सगळ्या भक्तांचा. आणि ह्या नक्षत्रावरती मागे मी सांगितलं की काही अडलेली कामं असतील ती सुरू करावीत किंवा नवीन कामं सुरू करावीत. आणि गेले 2 ते 3 गुरुवार आपल्यातले एक सेवेकरी आहेत, अण्णांच्या बरोबर त्यांनी सेवा केलेली श्रीयुत वराळे साहेब, त्यांचा प्रसाद झाला होता. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की अण्णांनी जो मंत्र एक सिद्ध केलेला आहे तो मंत्र जर का आपण इथे सेवेमध्ये घेतला तर फार बरं होईल. त्यावेळेला मी त्यांना हो म्हटलं आणि योग्य दिवस म्हटलं आला की आपण तो सुरू करू. आणि स्वामींच्या कृपेने तो दिवस लवकर आला. आज अनसे पौर्णिमा पण आहे आणि गुरुपुष्य पण आहे. गुरुपुष्यावरती काही जे सुरू करू आपण ते कधी बंद पडत नाही, हा विश्वास आहे. तर त्याच्यामुळे आज आपण तो मंत्र सुरुवातीला आपण घेऊ. पुढच्या वेळेपासून आपण जेव्हा आपला एक माळ सामुदायिक जो जप करतो त्या जपाच्या वेळेला आपण तो मंत्र घेऊ. तो मंत्र जर का आपण आपल्या सेवेमध्ये घेतला, रोजच्या सेवेत फक्त तो 15 म्हणायचा असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्या मनातले जे काय असेल, एखादा संकल्प, मनातली इच्छा असेल तर तो पूर्ण करण्याची ताकद त्या मंत्रामध्ये, कारण अण्णांनी स्वतः तो सिद्ध करून दिलेला आहे. मी आज इथे मी 15 मी म्हणतो, आपण माझ्याबरोबर जसं म्हणू शकाल तसं म्हणा. हळूहळू आपला तो पाठ होईल. जसं आपण आरत्या पाठ केल्या तसं तो मंत्र पण हळूहळू पाठ होईल. पुढच्या वेळेस गुरुवारपासून आपण त्या आपल्या जपापासून आपल्या सेवेमध्ये घेऊ. आपला जेव्हा जप सुरू होतो स्वामींचा तर त्या सेवेत आपण तो मंत्र घेऊ. मी आता इथे फक्त 15 तो म्हणतो अगोदर, आपण ऐका किंवा माझ्याबरोबर जर का म्हणता आलं तर आपण तसाही तो म्हणू शकता. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा. ह्या मंत्रामध्ये ताकदच किती बघणार. मंत्राचे काय शब्द? इच्छित दाता
सकल कार्य सिद्ध करता. आपल्या मनामध्ये जे काय कुठला मनात संकल्प असेल आणि तो देणारा तो स्वामींना उद्देशून तो मंत्र अण्णांनी स्वतः तो तयार केला, तो सिद्ध केला आणि आपल्या सगळ्या भक्तांना दिला होता. तर आपण जसं हा पाठ होईल किंवा एखाद्या आपण ग्रुपवर पण हा पाठवू, आपल्या सेवेमध्ये घेता आला तर घ्यावा. कुठलंही अवघड काम अशक्य काम जर का असेल, मनामध्ये कधी भीती वाटली अशी थोडी, तरी तो मंत्र म्हणा 15 वेळा, ती भीती दूर होईल. नोकरीला जायचं असेल, इंटरव्ह्यू आहेत, घरात एखादं कार्य ठरलं असेल, सगळं निर्विघ्नपणे संपूर्ण कोणतंही मनामधलं काम तुम्ही मनामध्ये जे काही इच्छा धरली असेल ती निर्विघ्नपणे सगळी ती पूर्ण होते, अशी त्या मंत्राची ताकद आहे. दुसरा एक दिवसाचा आत्ताच हजारे साहेबांनी सांगितलं की शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी पौर्णिमा आपण जर का पुराणातल्या काही गोष्टी वाचल्या की जेव्हा अधर्माचा नाश होतो, अधर्माचा नाश करण्याकरता की अधर्म जेव्हा सगळीकडे पसरलेला असतो तर नाश करण्याकरता भगवान अवतार घेतात. आणि पृथ्वीवरती असं अनेक वेळा झालेलं आहे. अधर्मी वृत्ती वाढल्या, असुरी शक्ती वाढल्या, असुरी शक्तीचं थैमान सुरू झालं की तो भगवंताला तो अवतार घेणं भाग पडतं. विष्णूंचे अवतार आपल्याला माहिती आहेत. आणि आदिमाया म्हणजे जी पार्वती जी देवी आहे तिने आदिमाया स्वरूप घेतल्यानंतर आदिमायाचे जे अनेक रूप आहेत, नवरात्रामध्ये आपण प्रत्येक दिवसाला एक एक रूप देवीने धारण केलेले, प्रत्येक राक्षसाचा नाश करण्याकरता. जसं ते महिषासुराला आपण मारल्यानंतर महिषासूर मर्दिनी म्हणतो, तसं प्रत्येक दिवसाचं महत्व आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक दिवस असा होता की ही शाकंभरी, त्याच्यामध्ये गोष्ट खूप मोठी आहे ती. फक्त थोडक्यात आता असं सांगतो की पूर्वी जे असुर लोक होती ना, ती असुर लोक आपले देव, ब्राह्मण, ऋषीमुनी सगळीकडे त्यांना सत्ता हवी असायची. संपूर्ण ह्या जगावरती आमची सत्ता हवी. प्रत्येक वेळेला असुर ह्या इच्छेने हल्ला करायचे, बरेच वेळेला देवांना पराभूत करायचे, बरेच वेळेला देवांना परत नवीन कोणतरी अवतार घेऊन तो त्या असुराचा नाश करायला लागायचा. ही सर्व घटना वारंवार घडत असायची. ती असंच एक असुर असतं, दुर्गम असुर त्याचं नाव असतं. हे जे सगळं सुरू आहे, स्वर्ग लोकात देवांचं राज्य आहे, पृथ्वीवरती मानव लोक सगळे आनंदात आहेत, सगळीकडं चांगलं चांगलं चाललेलं आहे. असं असतं की ते बघवत नाही म्हणतात. तसं असुरी विचार ते प्रबळ होतात. तो म्हणतो हे आपल्याला जर का आपल्या हातामध्ये घ्यायचं असेल तर उपासना परत शेवटी परत उपासना आली देवाचीच. त्यातल्या त्यात सोपी उपासना ब्रह्मदेवाची म्हणतो. ब्रह्मदेवाची अनेक वर्ष पूर्वीचे जे जर का आपण वयोमानं बघितलं की कोणी 500 वर्ष 1000 वर्ष तपश्चर्या केली तर त्याचं वयोमान किती असेल, म्हणजे 1000 वर्ष लोक तपश्चर्या करायचे. तसं त्या दुर्गमासाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तुला काय हवंय म्हणले, काय पाहिजे ते मी तुला वर द्यायला इथे आलोय. त्यांनी वर मागितलं की ऋषीमुनींच्याकडे जे काही वेद आहेत किंवा जे त्यांच्याकडे जी हुशारी आहे ती सगळी मला हवी आहे. देवांच्याकडचं मला त्यांचं साम्राज्य मला हवंय. मला पृथ्वीवरती माझं राज्य हवंय. मला मानव नको. मी स्वतः एकटा इथे मी राज्य करणार. माझ्या असुरांचं सगळं राज्य ह्या पृथ्वीवरती होईल असं मला वर द्या. ब्रह्मदेवने तपश्चर्या केल्यामुळे कसं होतं, तो वर देणं तो भाग पडतो. वर देतात त्याला. तो वर मिळाल्याबरोबर ऋषीमुनींचे जे काय त्यांची हुशारी किंवा त्यांचं जो काही ज्ञान असेल ते ज्ञान एका क्षणामध्ये गायब होतं. त्यांना कोणाला मंत्र आठवत नाहीत. होम हवन सुरू असेल ते होम हवन बंद पडतात. सगळीकडे अधर्म माजतो. आणि मग असुरी शक्ती प्रबळ होती. असुरी शक्ती प्रबळ झाल्यानंतर त्यांची संख्या वाढते. संख्या वाढल्यानंतर संपूर्ण पृथ्वी म्हणता स्वर्गावरती पण त्यांचा कब्जा होतो. अशा परिस्थितीमध्ये परत नेहमीसारखंच की काहीही करून ह्या दुर्गमासुरापासून आपल्याला बचाव व्हावा. जे काय आता उर्वरित आपण लोक कोण राहिलेलो आहोत, आपण आपल्यापासून आपण पुढे परत उत्पत्ती करू शकू. पण जे आत्ता आपण जे वाचलेलो आहोत काहीतरी करून आपल्याला दैवी उपासना, दैवी शक्तीची साथ मिळायला पाहिजे. आदिमायेची आपण उपासना करू असं त्यांच्यातले एक जण ठरवतात. आणि एकदम डोंगराच्या अशा कुठल्या तरी आड बाजूला जाऊन की तिथं त्या आसुरी
ती लोक येणार नाहीत किंवा तो दुर्गामसूर कुठे येणार नाही अशा ठिकाणी एका गुहेमध्ये साधारण 100 ऋषीमुनी तिथे जाऊन लपतात ते आणि ते उपासना सुरू करतात आदिमायेची. परत अनेक वर्ष त्यांना वाट बघावी लागते. अनेक वर्षानंतर त्या गुहेच्या बाहेर एक मंजूळ असा ध्वनी निर्माण होतो. सुगंध सगळीकडे पसरतो. ऋषीमुनी बाहेर येऊन बघतात. एक सुंदर रूपामधली देवी तिथे उभी असते. बघितलं तर त्या देवीला प्रणाम करतात. सांगतात आमचं संकट असं असं आहे. देवी म्हणते मी त्याच्याच करता मी तुमच्या प्रसन्न झालेले, त्या संकटाचा नाश करण्याकरताच माझा हा उगम झालेला आहे. देवीचे कोणतेही अवतार बघितले ना की ते आदिमाय म्हणजे पार्वतीच्याच अंगातनं सगळे शरीर उत्पन्न झालेली सगळी पुढचे अवतार आहेत. ही पुढची सगळी रूप आहेत. दुर्गामसूराचा मी नाश करण्याकरता आले सांगितल्यानंतर तिचं जे पहिलं जे मोहक रूप होतं ते मोहक रूप जाऊन ती आभाळा एवढी उंच, 100 हात, 100 डोळे आणि ती आव्हान देते दुर्गामसूराला. त्या डोळ्यांनी तिला कुठेही म्हणजे आपण जसं आता CCTV कॅमेरे कसे असतात प्रत्येक क्षण आता अयोध्येमधला बघा तुम्ही प्रत्येक कोपऱ्यात CCTV कॅमेरा टिपत होता. तसे त्या डोळ्यांनी कुठेही तो राक्षस कुठेही लपला असेल तरी तो टिपला जायचा. आणि त्या युद्धाच्या आव्हानाला दुर्गामसूर प्रतिसाद देतो. पण त्या दैवी शक्तीची त्या देवीची एवढी मोठी शक्ती असते की त्याचा काही निभाव लागत नाही. त्याचा खूप लवकर पराभव होतो. मधल्या काळामध्ये असं होतं की त्या दुर्गामसूराच्या त्या सगळ्या उपद्व्यापामुळं किंवा त्याच्या राज्यामुळं एकतर त्यांनी स्वर्गावर पण कब्जा केलेला असतो. पृथ्वीवरती पावसाचं प्रमाण कमी होतं आणि असं होतं एक वेळ की प्यायला पाणी नाही किंवा खायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण होती. दुर्गामसूराचा जेव्हा वध झाला त्याच्यानंतर देवीने असं केलं की तिच्या ज्या 100 नेत्रात तिने जिथे जिथे बघेल तिथे तिथे पिकं पिकवायला सुरुवात केली. तिच्या अंगातनं स्वतःच्या अंगातनं ते बी बाहेर पडत होतं प्रत्येक भाजीचं. जी भाजी लवकर लवकर आपल्याला उपयोगी होईल. शाक म्हणजे भाजी. ज्या भाज्या लवकर लवकर उपयोगी येतील मानवाला त्या भाज्या देवीने स्वतःच्या अंगातनं निर्माण केल्या. आणि जे पहिले ऋषीमुनी जिथे लपलेले होते त्या लोकांना तिने स्वतः भरवलं ते. आणि हे धान्य किंवा हे जे उत्पन्न झालेली भाजी सगळ्या तुम्हाला मानव जातीला पुरेल असं तिने ते वरदान दिलं. म्हणून ते शाकंभरी असं ते नाव म्हटलं. शाक म्हणजे भाजी. तिने स्वतः तिच्या शरीरातनं त्या भाज्या उत्पन्न केल्या. त्या शेतातनं आलेल्या नव्हत्या त्या. हा एक भाग संपूर्ण. ह्याच्यामध्ये परत असं आलं की वेगवेगळे परत देवीची जसं आपण गावं बदलत जातो तसं की त्याच्यामध्ये दुसरा एक भाग असा होता की तिने स्वतःला ते सामर्थ्य येण्याकरता सुद्धा, कारण हे कसं प्रत्येक देव किंवा प्रत्येक ऋषी सामर्थ्यवान होण्याकरता त्यांनाही तप करायला लागायचं. स्वतः विष्णू शंकराचा जप करायचे, शंकर विष्णूंचा जप करायचे. ही देवी अनेक वर्ष पहिल्यांदा तिथे ज्या जंगलामध्ये ती तपसाधना करत होती, बदामी जवळ तर जंगल आहे ते वन, शंकराची पण तिने तपश्चर्या केली. त्या वनात बसून वनशंकरीचा तो उच्चार हळूहळू बदलत बदलत वनशंकरी झाला. अजूनही तिथे बदामीला मंदिर आहे त्या देवीचंच. आणि हा उत्सव तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. देवीची जी 3.5 शक्तीपीठं जी आहेत, माहूर म्हणा, वणीचं आहे किंवा कोल्हापूर, तुळजापूर, सगळीकडे हा उत्सव साजरा होतो. आणि सगळीकडे आज जसं आपण अन्नकूट करतो तसं देवीला सगळ्या ठिकाणी भाज्यांचा नैवेद्य जवळ कमीत कमी. त्याच्यामध्ये नियम असा होता की जो हा कुळाचार वगैरे जे पाळतात किंवा जो देवीला जो नैवेद्य दाखवतात त्याचे सुद्धा काही नियम ठरलेले असतात. त्याच्यामध्ये कमीत कमी 60 भाज्या असाव्यात असा उल्लेख किंवा असा त्याच्यामध्ये नियम आहे. किंवा जास्तीत जास्त 108. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या असाव्यात. आता हा सगळा विचार करता आपण आपले पूर्वज कसे हुशार होते लक्षात येईल की सध्याचा हा जो काळ आहे जानेवारी महिना किंवा पौष महिना बघा सगळीकडे पिकं भरपूर प्रमाणात आलेले असतात. संक्रांतीला आपण जे दान देतो ना, नवीन पिकं असं आपण म्हणतो की त्याच्यामध्ये दानामध्ये ते नवीन पिकं असतात ठेवलेली. ह्या सगळ्याचा लाभ आपल्याला व्हावा, आपल्या शरीराला निसर्ग देतोय आपल्याला. म्हणून हा जो काळ आहे, हा जानेवारी महिना सगळीकडे बघा आनंदी आनंद, थोडं वातावरण, थंडी थोडीशी कमी होत, संक्रांतीपासून कमी होती असं म्हणतात. आता उलट झालं, थोडी थंडी वाढली आता. पण एक
आनंददायी वातावरण ह्या जानेवारी महिन्यामध्ये असतं. आणि त्या जानेवारी महिन्यामध्ये ह्या सगळ्या आपल्याला भाज्या खायला मिळाव्यात म्हणून हा जो काही आपल्या पूर्वजांनी जो घाट घातलेला असतो की जे काही सण उत्सव जे सांगितलेले असतात, जे कुळाचार जे जे नियम सांगितलेले असतात ते ह्या निसर्गाला धरून असतात आणि आपल्या फायद्याकरता असतात. संक्रांतीमध्ये ते तिळाची भाकरी का खावी, की त्याच्यावर लोणी का खावं, कारण थंडीमुळं एक तर अंग आपलं गार पडलेलं असतं, कोरडं पडलेलं असतं, ती स्निग्धता मिळवावी म्हणून त्या लोण्यामधनं आपल्याला ती मिळते. तिळामुळे उष्णता वाढते. हे सगळे खूप विचार करून त्या लोकांनी मांडलेलं असतं आणि त्याला थोडासा धार्मिक आणि थोडासा देवाचा असं त्याला एक पार्श्वभूमी दिली. अमुक एक गोष्ट अमुक एक त्याला नैवेद्याला असं काय म्हणलं की ते आपण करतो, आपण त्याच्यामागे जास्त विचार करत नाही. पण त्याच्या मागचं हा कारण असतं, हा निसर्गाचा जो मनसोक्त उधळण करण्याचा जो महिना आहे त्याच्यामध्ये जे निसर्गाने दिलेलं असं भरपूर ते आपणही भरपूर प्राशन करावं. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपला पालखी सोहळा इथून पुढचा सुरू होईल. आपले पालखीचे जे सेवेकरी असतील ते पालखी घेऊन जाणार आहेत. पालखी घेऊन गेल्यानंतर महाप्रसाद सेवा आपली सुरू होईल. दोन्हीकडे ज्यांना पालखीला जायचं असेल त्या भक्तांनी पालखीबरोबर जायचं आहे, ज्यांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी इथे पाठीमागे आपली सोय केलेली आहे. फक्त हा सर्व कार्यक्रम अतिशय शांततेमध्ये व्हावा आणि नामस्मरण एका बाजूला सुरू राहील. आपल्याकडे दोनच आपण गोष्टींवर जास्त भर देतो, नामस्मरण, नाम आणि स्मरण, आणि दुसरं म्हणजे अन्नदान, महाप्रसाद. महाराजांनी पण सांगितलं होतं कलियुगामध्ये फक्त नामावरती महत्व, कुठल्याही कर्मकांडात तुम्ही गुंतून पडू नका. नामावरती माझं फक्त तुम्ही नाव घ्या. संकट आली, कोणतेही काही आली तरी मी आहे. नामावरती सगळं तरून जातं. एवढा फक्त विश्वास, जसं आता हल्लाळ साहेब म्हणले की आपला 100% विश्वास तिथं त्यांच्या चरणी पाहिजे की हे काम होणारच. ते बरोबर महाराज ते करून घेतात. आपल्याला तसा आपल्या जो मनामध्ये इच्छा असते, जे आपल्याला फळ मिळायला पाहिजे की ते बरोबर ते देतात. फक्त तेवढं श्रद्धेने ते नाम घेतलं गेलं पाहिजे. एकदा मी परत आठवण करून देतो, हा जो आपण आजपासून मंत्र सुरू केला, इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता, दुःख हरणारा श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. हा मंत्र जसं जमेल तुम्हाला आता आठवेल तसं लिहून घ्या किंवा 1-2 दिवसात आपण इथे फळ्यावर पण लिहून ठेवू. इथे जरी तुम्ही येऊन उतरून घेतला तरी चालेल. हे प्रबोधन रेकॉर्डिंग आपल्याला जेव्हा ऐकायचं असतं तेव्हा तुम्ही आपल्या घरी उतरून घ्या आणि त्या मंत्र आपल्या सेवेमध्ये घ्यावा. स्वामींचा एकदा आपण जय जयकार करू आणि मग पुढच्या पालखी सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय.